शेतकरी मित्रांनो, गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे. हे आहे सोयाबीनचं कुटार आणि सोयाबीनचं कुटार चांगल्या प्रकारे भरणं, कारण आपल्याला पुन्हा जनावरांचं देखभाल करण्यासाठी चारा व्यवस्थापन याच्यामध्ये आपल्याला कुटार खूप महत्त्वाचा आहे. तर हे बघू शकता, यावर्षी बरंच पावसामुळे कुटार म्हणजे नुकसान झालेलं आहे. कुटार ओला आहे, पण आता सध्या उघाड झाल्यामुळे अशा प्रकारचं टपराचं कुटार जनावर आवडीनं खातात. तर इकडं बघू शकता, हे बैल बाकीच्या जे जनावर आहेत ते तिकडं शेती सोयाबीनमधला जे तण वाहलेलं आहे ते खाण्यासाठी तिकडे गेलेले आहेत. तर हे जे कुटार आहे हे बाहेर टाकलं, कारण उन्हामध्ये वाळून संध्याकाळी याच्यावर फारी टाकायची आहे पाण्या पावसाचं बचावासाठी. आणि तुम्हाला हे मधामध्ये कुटार टाकलेलं दाखवतो, यामध्ये काय फरक असते. तर तुम्ही हे कुटार बघू शकता आणि हे कुटार आज आणलेलं बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता आणलेलं कुटार दाबायचं नाही. कुटार दाबल्यामुळं खराब होते आणि जनावरं पुन्हा खात नाहीत. तर हे आपण मधामध्ये अशाच फाऱ्या सोडून वाळलेलं कुटार आहे थोडं तर टाकलेलं आहे. ते ओलं कुटार खराब होते. तर तुम्हाला कुटारामधला फरक दाखवतो. हे आता आणलेलं आहे. हे मागच्या वेळेस पाऊस होता आणि त्या पाऊस उगल्या सोयाबीन काढल्यानंतर हे कुटार आणलं होतं. तर हे बघू शकता, असं काळं पडलेलं कुटार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्हाला इथं पांढरं दिसत आहे. तर हे जे दाबून बसलेलं आहे कुटार, त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे हे लागलेलं आहे आणि काळं पडलेलं आहे. आत्ताच यावर्षीचंच कुटार आहे. हे आता भरलेलं आहे. अगोदर असं दाबून भरल्यामुळं असं नुकसान होते आणि बुरशी लागते. आणि हे आपल्या जे म्हशी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या आपण करतो, तर हे म्हशीला चारल्यानंतर आपले जनावरं बिमार पडण्याची शक्यता असते. त्यासाठी कुटार आता आपण ज्यावेळेस करायलो त्यावेळेस आपल्याला काळजी घेणं जरुरी आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.